सुग्रीवानी अख्ख्या पृथ्वीचं वर्णन सुद्धा केलंय. म्हणजे उत्तरेकडे कुठपर्यंत जायचं तर तो नॉर्थ मध्ये एका अशा बर्फाच्या प्रदेशाबद्दल सांगतो जिकडे नॉर्दर्न लाईट्स दिसतात, आकाशात वेगवेगळ्या रंगांची किरणं दिसतात, हे सांगितलेलं आहे. दक्षिणेकडे तो तिथपर्यंत वर्णन करतो की जिथे 6 महिने रात्र 6 महिने दिवस असेल, म्हणजे तो अंटार्क्टिकाचं वर्णन करतोय. त्याला तो यमलोक पण म्हणतो, कारण तिथे कोणीच जगू नाही शकत. तिथे जाताना तो वानरांना असं सांगतो की तुम्ही इकडे इथपर्यंत पोहोचला तर ह्याच्या पुढे नका जाऊ किंवा यमलोक शोधू नका, कारण तिकडे रावण घेऊन जरी गेला असेल तरी तिकडे कोणी जगू शकणार नाही, त्यामुळे तिकडे शोधण्याचाच काही अर्थ नाही. तसंच उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे तो वेगवेगळ्या प्रांतांचं वर्णन करतो जे अजून सुद्धा इकडे आहेत. यवद्वीप म्हणजे जावा आयलंडचे आहेत, तिथपासून अँडीज पर्यंत जातो तो, अख्खा क्षीरसागर म्हणजे पॅसिफिक ओशन ओलांडून, आणि तसंच वेस्टला तो युरोप पर्यंत जातो. सो हे सगळं वर्णन त्यांनी व्हिडिओमध्ये तर खूपच उत्तम दिलेलं आहे. आणि ते आपल्याला आज गुगल अर्थवर घर बसल्या व्हेरीफाय करता येतं की सुग्रीवाला ही माहिती होतं की अख्खी पृथ्वी एक मंडल आहे आणि तुम्ही पूर्वेकडे गेला तर शेवटी तुम्ही पश्चिमेला पोहोचणार, हे पण सुग्रीव तिकडे सांगतो.